आर्वी शाळेत 12वीच्या फॉर्मवरून धुडगूस। धुळे तालुक्यातील आर्वी येथील सोनूबाई शंकर शेंडगे परिवार महाविद्यालयात 12वीचा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ झाला। विद्यार्थिनीला न आणताच फॉर्म भरण्याचा आग्रह पालकांनी केला, मात्र शाळेच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने वाद विकोपाला गेला। पालकांनी गावातील काही गुंडांना बोलवून शाळेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, दगडफेक करून शाळेच्या मालमत्तेचे नुकसान केले, तसेच फॉर्म फाडून 25,000 रुपये लुटून पसार झाल्याचा आरोप शाळा प्रशासनाने केला आहे। या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून आरोपीवर कडक कारवाईची मागणी शाळेच्या वतीने करण्यात आली आहे। आज या ठिकाणी आमच्या श्रीमती यशस शेंडगे परिवार हायस्कूलमध्ये काही गावगुंडांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे। आमच्या जे काही क्लर्क आहेत या क्लर्कांना मारण्याचा प्रयत्न केला आहे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण काही क्षुल्लक कारण होतं। काही विद्यार्थी त्यांच्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आले असता त्यांना संबंधित क्लर्कने सांगितलं की अशा जी काही विद्यार्थिनी आहे तिला समोर आणा, सही करावी लागेल, स्वाक्षरी करावी लागेल आणि फी भरावी लागेल। त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या क्लर्कवर हल्ला केला। संबंधित क्लर्कने सांगितलं सुद्धा की संबंधित प्राचार्यांना येऊ द्या, त्यावेळेला तुम्ही काय असेल ते सांगा, परंतु त्यांनी अशा प्रकारचं ऐकलं नाही, ते हल्ला केला। ते जे काही 12वीचे फॉर्म होते ते फॉर्म फाडले। त्यानंतर फी जी होती 25,000 फी जमा झालेली होती विद्यार्थ्यांची, अगोदर फॉर्म भरलेल्यांची, ती फी सुद्धा त्यांनी चोरून नेलेली आहे आणि अशा प्रकारे जीवे मारण्याची त्यांनी धमकी दिली आणि मारलं सुद्धा, मारधोड केली। या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन त्यांनी तशा प्रकारची पाहणी केलेली आहे। तर शासनाला माझी हेच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, त्यांना अटक करावी आणि आम्हाला या अशा प्रकारचं पुढे घटना घडणार नाही याविषयी आपण काळजी घ्यावी असं मी आपणास विनंती करतो। पोलीस संरक्षण आम्हाला मिळावं, कारण अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि नाहीतर आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन करू, शाळेला ताला लावून देऊ आणि अशा प्रकारे आम्ही काम बंद आंदोलन करू। आम्हाला तर संरक्षण मिळणार नाही।